कांदा दर कोसळले, खर्चही निघेना, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हमीभाव, नाफेड, खरेदी, स्थिर निर्यात धोरणाची उत्तर पुण्यातील शेतकऱ्यांची मागणी. कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाने उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून अनेक कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होते आहे. खते, बियाणे, औषधे, मजुरी, वाहतूक आणि साठवणूक यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक बाजारपेठांमध्ये हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाताला अत्यंत कमी रक्कम राहत असल्याचं चित्र आहे. एकरी 75,000 ते 1,00,000 रुपये खर्च कांदा विकायला येतो, पण सध्या स्थितीला हातात 65,000 रुपये येतात. एकरी तोटा 50,000 रुपयांपर्यंत जातो. परिणामी कांदा उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून शासनाने तातडीनं प्रभावी निर्णय घेतला नाही तर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणातील अनिश्चिततेमुळे देखील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे. निर्यात मर्यादा, शुल्क आणि खरेदी धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धात्मकता कमी झाल्याची भावना तज्ज्ञ शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने कांद्याच्या दराबाबत ठोस आणि दीर्घकालीन धोरण राबवावे. नाफेडमार्फत मोठ्या प्रमाणावर खरेदी हमीभाव जाहीर करणे, साठवणूक सुविधांचा विस्तार आणि निर्यात धोरण स्थिर ठेवणे यासारखे विविध उपाय व्हावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.